आमच्या धुळे ग्रामीणचे आमदार माजी आमदार दाजी साहेबांचे ढाणेवाग आणि काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष यांनी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे हे जे लढाई लढत होते त्यांची लढाई म्हणजे मुख्यमंत्री लाडका जे भाऊ आणि लाडक्या बहिणी होत्या तर त्यांच्या लढाईसाठी जाहीरपणे पाठिंबा दिला होता। नुसता पाठिंबा नसून कुणाल पाटलांनी माननीय देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा पवार आणि जे युवा कौशल्य मंत्री आहेत विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब यांना इथून धुळ्याहून जाहीर मागणी केली होती की या लाडक्या भाऊंना परमानंट करा। तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस गाजर दाखवलाय, माझे सख्खे लाडके भाऊ आणि सख्या लाडक्या बहिणी या लोकांना आम्ही रोजगार देतोय, 10 लाख लोकांपर्यंत आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसनी शब्द दिला होता ज्या आस्थापनावर ते लोक काम करत आहेत त्याच आस्थापनावर त्यांना परमानंट करू असं गाजर दाखवणारा सरकार, लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी म्हणणाऱ्या सरकारला कुणाल पाटलांनी ठामपणे सांगितलं की या लोकांना तुम्ही रोजगार द्या, यांना कायम करा। परंतु त्यांनी जे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातले आणि विरुद्ध पक्षाचे जे आमदार खासदार मंत्री यांनी जो आवाज उठवला त्या आवाजाच्या दखल घेऊन आदर्श मल्हार सेनेच्या त्या प्रयत्नांना यश आलं। 5 महिन्याची मुदत वाढली आणि आम्हाला एकच म्हणायचंय की तुम्ही जर खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानत असाल, आनंद दिघे साहेबांचे विचार आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही तिघं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळा आणि त्या मुलांना आहेत त्याच आस्थापनावर 11 महिन्यानंतर त्यांना परमानंट करा असंच आम्ही जाहीरपणे सांगतो। अन्यथा येणारा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या वेळेत या लोकांना मागात पडेल असं इथं जाहीर करतो। वाव, तुमचं अभिनंदन। लढून झालं एकदम